पौलाचे करिंथकरास पहिले पत्र. करिंथात असलेल्या देवाच्या मंडळीस म्हणजे ख्रिस्त येशूमध्ये पवित्र केलेल्या व पवित्र जन होण्यास बोलाविलेल्या लोकास आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे त्यांचा व आपलाही प्रभू याचे नाम सर्व ठिकाणी घेणाऱ्या सर्वांस देवाच्या इच्छेने येशू ख्रिस्ताचा प्रेषित होण्यास बोलाविलेला पौल व आपला भाऊ सोस्थनेस याचकडून देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त याचपासून तुम्हास कृपा व शांती असो. ख्रिस्त येशूमध्ये तुम्हावर झालेल्या देवाच्या अनुग्रहामुळे मी सर्वदा तुम्हाविषयी आपल्या देवाचे उपकार स्मरण करीतो. तो अनुग्रह हा की जसजशी ख्रिस्ताविषयीची साक्ष तुम्हामध्ये दृढ झाली तस तसे तुम्ही त्याच्या ठाई प्रत्येक बाबतीत सर्व बोलण्यात व सर्व ज्ञानात संपन्न झाला, असे की आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रकट होण्याची वाट पाहणारे तुम्ही कोणत्याही कृपादानात उणे पडला नाही. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिवशी तुम्ही अदृश्य ठरावे एतदर्थ तोच शेवटपर्यंत तुम्हास दृढ करून ठेवेल, ज्याने स्वपुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या सहभागित्वात तुम्हास बोलाविले. तो देव विश्वसनीय आहे. बंधुजन हो, आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या नामाने मी तुम्हास विनंती करीतो की तुम्ही सर्वांनी सारखेच बोलावे, म्हणजे तुम्हात फुटी होऊ नये. तुम्ही एक चित्ताने व एक मताने यथास्थित व्हावे. बंधुजन हो, तुम्हामध्ये कलह आहे असे मला क्लोवेच्या लोकांकडून कळले आहे. माझे म्हणणे असे आहे की तुम्हातील प्रत्येक जण म्हणतो, मी पौलाचा, मी अपुल्लोसाचा, मी केफाचा आणि मी ख्रिस्ताचा आहे. ख्रिस्ताचे असे विभाग झाले आहेत काय? पौलाला तुम्हासाठी वधस्तंभावर खिळवले होते काय? पौलाच्या नामात तुमचा बाप्तिस्मा झाला काय? क्रिस्प व गायस याशिवाय मी तुम्हातील कोणाचा बाप्तिस्मा केला नाही, म्हणून मी देवाचे आभार मानितो. हे यासाठी झाले की तुमचा बाप्तिस्मा माझ्या नामात झाला असे कोणी म्हणू नये. मी स्टेफनाच्या घरच्यांचाही बाप्तिस्मा केला. त्यांच्या खेरीज मी दुसऱ्या कोणाचा बाप्तिस्मा केला की नाही हे माझ्या लक्षात नाही. ख्रिस्ताने मला बाप्तिस्मा करावयास नाही तर सुवार्ता सांगावयास पाठविले, पण ख्रिस्ताचा वधस्तंभ व्यर्थ होऊ नये म्हणून वाक्य चातुर्याने मी सांगण्यास पाठविले नाही. कारण ज्यांचा नाश होत आहे त्यास वधस्तंभाविषयीचे शिक्षण मूर्खपण आहे, तरी ज्यास तारण प्राप्त होत आहे अशा आपणास ते देवाचे सामर्थ्य आहे. मी ज्ञानांचे ज्ञान नष्ट करीन व बुद्धिमंतांची बुद्धी व्यर्थ करीन असा शास्त्रलेख आहे. या युगाचे ज्ञानी शास्त्री वाद करणारे कुठे आहेत? देवाने जगाचे ज्ञान मूर्खपणाचे ठरविले की नाही? कारण जग देवाच्या ज्ञानाने वेष्टीत असता त्याला आपल्या ज्ञानाच्या योगाने देवाला ओळखता आले नाही. तेव्हा गाजविलेल्या वार्तेच्या मूर्खपणाच्या योगे विश्वास ठेवणाऱ्या लोकांचे तारण करणे देवाला योग्य वाटले. कारण यहुदी चिन्हे मागत असता व हेलेनी ज्ञानाचा शोध करीत असता आम्ही वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवितो. हा यहुद्यास अडखळण व हेलेण्यास मूर्खपण आहे, परंतु पाचारण झालेल्या यहुदी व हेलेनी अशा दोघांसही तो देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान असा ख्रिस्त आहे. कारण देवाची जी मूर्खपणाची कृती ती मनुष्यांपेक्षा ज्ञानाची आहे आणि देवाची जी अशक्तपणाची कृती ती मनुष्यांपेक्षा शक्तीची आहे. बंधुजन हो, तुम्हा झालेले पाचारण पहा. तुम्हामध्ये संसार दृष्ट्या ज्ञानी, समर्थ, कुलीन असे फार नाही, तरी ज्ञानास लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडिले आणि बलवानास लाजवावे म्हणून देवाने जे दुर्बल ते निवडिले आणि जगातील जे कुलहीन,
धिक्कारलेले व शून्यवत अशास देवाने याकरिता निवडिले की जे आहे ते त्याने निरर्थक करावे आणि देवासमोर कोणीही मनुष्य जातीच्या प्राण्याने आढ्यता मिरवू नये। त्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात, तो देवापासून आपल्याला ज्ञान, नीतिमत्व, पवित्रीकरण व पाप विमोचन असा झाला, यासाठी की जो अभिमान बाळगितो त्याने तो प्रभू विषयी बाळगावा, या शास्त्रलेखाप्रमाणे व्हावे। बंधुजन हो, मी तुम्हाकडे आलो तो वक्तृत्वाच्या व ज्ञानाच्या श्रेष्ठतेने देवाचे गुज तुम्हा सांगत आलो असे नाही, कारण येशू ख्रिस्त म्हणजे वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त, याशिवाय तुम्हामध्ये दुसरे काही चमेस धरू नये असा मी निश्चय केला। आणि मी तुम्हाजवळ अशक्त, भयभीत व अतिकंपित असा झालो। माझे भाषण व माझी घोषणा ही ज्ञानयुक्त अशा मन वळविणाऱ्या शब्दांची नव्हती, तर आत्मा व सामर्थ्य यांच्या प्रतिपादनाची होती, यासाठी की तुमचा विश्वास मानवी ज्ञानाने नव्हे तर देवाच्या सामर्थ्याने असावा। जे पोक्त आहे त्यामध्ये आम्ही ज्ञान सांगतो, पण ते ज्ञान या युगाचे नव्हे आणि या युगाचे नाहीसे होणारे अधिकारी यांचेही नव्हे, तर दैवी ज्ञानाचे रहस्य आम्ही सांगतो। ते गुप्त ठेविलेले होते, ते युगांच्या पूर्वी तुमच्या आमच्या गौरवाकरिता देवाने नेमिले। ते या युगातल्या अधिकाऱ्यातील कोणालाही कळत नाही। त्यांना कळले असते तर त्यांनी गौरवाच्या प्रभूला वधस्तंभावर खिळले नसते। हे तर या शास्त्रलेखाप्रमाणे आहे, डोळ्याने पाहिले नाही, कानाने ऐकले नाही व माणसाच्या मनात आले नाही, ते आपणावर प्रीती करणाऱ्यांसाठी देवाने सिद्ध केले आहे। परंतु देवाने ते स्वतःच्या आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रकट केले, कारण आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या रहस्यांचाही शोधक आहे। मनुष्याचा आत्मा जो मनुष्यात असतो, त्याशिवाय मनुष्यातील गोष्टी कोण ओळखतो? तशा देवाच्या गोष्टी देवाच्या आत्म्याशिवाय कोणीही ओळखत नाही। आपल्याला जगाचा आत्मा नव्हे तर देवापासून जो आत्मा आहे तो मिळाला, यासाठी की जे देवाने आपल्याला कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे। ते आम्ही मानवी ज्ञानाने शिकविलेल्या शब्दांनी नव्हे तर आत्म्याने शिकविलेल्या शब्दांनी आध्यात्मिक गोष्टींबरोबर आध्यात्मिक गोष्टी जुळवून सांगतो। दैहिक मनुष्य देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारित नाही, कारण त्या त्याला मूर्खपणाच्या वाटतात आणि त्याच्याने त्या ओळखवत नाहीत, कारण त्यांची पारख आत्म्याच्या योग्य होते। जो आत्मिक आहे तो तर सर्व गोष्टी पारखितो, तरी त्याची स्वतःची पारख कोणाकडूनही होत नाही। प्रभूचे मन असे कोणी ओळखिले की त्याने त्याला शिकवावे? आपल्याला तर ख्रिस्ताचे मन आहे। बंधुजन हो, जसे आत्मिकांबरोबर बोलावे तसे तुम्हाबरोबर माझ्याने बोलवले नाही, तर जसे दैहिकाबरोबर, जसे ख्रिस्तातील बालकांबरोबर तसे बोलावे लागले। मी तुम्हास दूध पाजिले, अन्न दिले नाही, कारण त्यावेळेस तुम्हा शक्ती नव्हती आणि अजूनही नाही, तुम्ही अजूनही दैहिक आहात। तुमच्यात हेवा व कलहही आहेत, यावरून तुम्ही दैहिक आहात की नाही? तुम्ही मानवी रीतीने चालता की नाही? कारण कोणी म्हणतो मी पौलाचा आहे आणि दुसरा एक म्हणतो मी अपुल्लोसाचा आहे, तेव्हा तुम्ही मानवच आहात की नाही? अपुल्लोस कोण आहे आणि पौल कोण आहे? ज्यांच्याद्वारे तुम्ही विश्वास ठेविला असे ते सेवक आहे, ज्याला त्याला प्रभूने दिल्याप्रमाणे केवळ ते आहे। मी लाविले, अपुल्लोसाने पाणी घातले, पण देवाने वाढविले। यास्तव लावणारा काही नाही,
आणि पाणी घालणाराही काही नाही, तर वाढविणारा देव हाच काय तो आहे. लावणारा व पाणी घालणारा हे एकच आहे, तरी प्रत्येकाला आपापल्या श्रमाप्रमाणे आपापली मजुरी मिळेल. कारण आम्ही देवाचे सहकारी आहोत. तुम्ही देवाचे शेत, देवाची इमारत असे आहात. मजवर झालेल्या देवाच्या अनुग्रहाच्या मानाने मी चतुर कारागिरासारखा पाया घातला आणि दुसरा त्यावर बांधितो, तर प्रत्येकाने आपण त्यावर कसे बांधितो याविषयी जपावे. घातलेला पाया असा जो येशू ख्रिस्त, त्या वाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही. या पायावर कोणी सोने, रुपे, मौल्यवान पाषाण, लाकूड, गवत, पेंढा यांनी बांधितो, तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल. तो दिवस ते उघडकीस आणील, कारण तो अग्नीसह असा प्रकट होईल आणि प्रत्येकाचे काम कसे आहे याची परीक्षा अग्नी करील. ज्या कोणाचे त्यावर बांधलेले काम टिकेल त्याला मजुरी मिळेल. ज्या कोणाचे काम जळून जाईल त्याला तोटा होईल. तथापि तो स्वतः तरेल, परंतु जणू काय अग्नीतून बाहेर पडल्यासारखा तरेल. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वसतो हे तुम्हास ठाऊक नाही काय? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करीतो तर देव त्याचा नाश करील, कारण देवाचे मंदिर पवित्र असते, तसेच तुम्ही आहात. कोणी स्वतःला फसवून घेऊ नये. तुम्हापैकी जो कोणी सांप्रतच्या युगदृष्ट्या आपण ज्ञानी आहो असे समजतो, त्याने ज्ञानी होण्याकरिता मूर्ख व्हावे. कारण या जगाचे ज्ञान देवासमोर मूर्खपण आहे. तो ज्ञानास त्यांच्याच धूर्तपणात धरितो असा शास्त्रलेख आहे. आणि प्रभू ज्ञानांचे विचार असे ओळखतो की ते व्यर्थ आहे असा दुसरा शास्त्रलेख आहे. यास्तव मनुष्याविषयी कोणी प्रतिष्ठा मिळवू नये. सर्व काही तुमचे आहे. पौल, अपुल्लोस, केफा, जग, जीवन, मरण, वर्तमान, भविष्य ही सर्व तुमची आहे. तुम्ही ख्रिस्ताचे आणि ख्रिस्त देवाचा. आम्ही ख्रिस्ताचे सेवक व देवाच्या गुजांचे कारभारी आहो असे आम्हाला मानावे. कारभारी म्हटला तर तो विश्वासू असला पाहिजे. तर तुम्हाकडून किंवा मानवी न्यायाधीशाकडून माझा न्यायनिवाडा व्हावा याचेही मला काही वाटत नाही. मी स्वतःचा देखील न्यायनिवाडा करीत नाही, कारण जरी माझे मन माझ्या विरुद्ध मला साक्ष देत नाही, तरी त्यावरून मी निर्दोष ठरतो असे नाही. माझा न्यायनिवाडा करणारा प्रभू आहे. यास्तव त्या समयापूर्वी म्हणजे प्रभूच्या येण्यापूर्वी तुम्ही न्यायनिवाडा करूच नका. तो अंधारातील गुप्त गोष्टी प्रकाशित करेल आणि अंतःकरणातील संकल्पही उघड करील. त्यावेळी ज्याची त्याला देवाकडून वाहवा प्राप्त होईल. बंधुजन हो, मी तुम्हाकरिता या गोष्टी अन्योक्तीने स्वतःला व अपुल्लोसाला लावून घेतल्या आहेत, यासाठी की शास्त्रलेखापलीकडे कोणी जाऊ नये हा नियम आम्हावरून तुम्ही शिकावा. म्हणजे तुम्हापैकी कोणीही एक दुसऱ्यावर फुगणार नाही. तुला श्रेष्ठत्व कोणी दिले आणि जे तुला दिलेले नाही असे तुझ्याजवळ काय आहे? तुला दिलेले असता दिलेले नाही अशी प्रतिष्ठा का मिरवतोस? इतक्यातच तुम्ही तृप्त झाला आहात, इतक्यातच धनवान झाला आहात. आम्हाला सोडून तुम्ही तर राजे बनला आहात. तुम्ही राजे बनला असताच तर ठीक झाले असते, कारण आम्हालाही तुम्हाबरोबर राजपद प्राप्त झाले असते. कारण मला वाटते देवाने आम्हा प्रेषितास शेवटच्या जागेचे आणि मरणास नेमलेल्यांसारखे असे पुढे ठेविले आहे. कारण आम्ही जगाला म्हणजे देवदूताला व मनुष्याला खेळ असे झालो आहोत. आम्ही ख्रिस्तामुळे मूर्ख, तुम्ही ख्रिस्तामध्ये शहाणे. आम्ही अशक्त, तुम्ही सशक्त. तुम्ही प्रतिष्ठित, आम्ही अप्रतिष्ठित असे आहोत. या घटकेपर्यंत आम्ही भुकेले, तहानेले व उघडे आहोत. आम्ही टोले खातो, आम्हाला घरदार नाही.
आम्ही आपल्या हातांनी काम करून श्रम करीतो. आमची निर्भत्सना होत असता आशीर्वाद देतो. आमची छळणूक होत असता ती सहन करीतो. आमची निंदा होत असता आम्ही मनधरणी करीतो. आम्ही जगाचा गाळ, सर्वांची खरवड असे आजपर्यंत झालो आहो. हे मी तुम्हास लाजविण्यासाठी लिहित नाही, तर माझ्या प्रिय मुलांप्रमाणे तुम्हास बोध करण्यासाठी लिहितो. कारण तुम्हास ख्रिस्तामध्ये 10,000 गुरु असले तरी पुष्कळ बाप नाहीत. मी तर तुम्हास ख्रिस्त येशूमध्ये सुवार्तेच्या योगाने जन्म दिला आहे. यास्तव मी तुम्हास विनंती करीतो की माझे अनुकरण करणारे व्हा. या कारणास्तव प्रभूमध्ये माझा प्रिय व विश्वासू पुत्र तिमथ्य याला मी तुम्हाकडे पाठविली आहे. मी सर्वत्र प्रत्येक मंडळीत शिकवितो. त्याप्रमाणे ख्रिस्तातील माझ्या शिक्षण पद्धतीची आठवण तो तुम्हास देईल. मी तुम्हाकडे येत नाही असे समजून कित्येक फुगले आहेत. तरी प्रभूची इच्छा असली तर मी तुम्हाकडे लवकर येईन. तेव्हा फुगलेल्यांच्या बोलण्याकडे पाहणार नाही, त्यांच्या सामर्थ्याकडे पाहीन. कारण देवाचे राज्य बोलण्यात नाही, सामर्थ्यात आहे. तुम्हाला कोणते पाहिजे? मी तुम्हाकडे काठी घेऊन यावे किंवा प्रीतीने व सौम्यतेच्या आत्म्याने यावे? तुम्हामध्ये प्रत्यक्ष जारकर्म चालू आहे अशी खबर मला मिळाली आहे. तसले जारकर्म विदेशी लोकात देखील आढळत नाही. अशा प्रकारचे ते आहे. म्हणजे तुम्हातील कोणी एकाने आपल्या बापाची बायको राखिली आहे, तरी तुम्ही फुगला आहात. त्यापेक्षा हे कर्म करणारा आपणातून घालविला जावा असे म्हणून शोकाकुल व्हावयाचे असते. मी शरीराने अविद्यमान तरी आत्म्याने विद्यमान आहे, आणि विद्यमान असल्यासारखा मी निर्णय करून चुकलो आहे. तो असा की ज्याने अशा प्रकारे हे कर्म केले त्या मनुष्याला तुम्ही व आपल्या प्रभू येशूच्या सामर्थ्याने युक्त असा माझा आत्मा यांनी एकत्र मिळून आपला प्रभू येशू याच्या नामाने देह स्वभावाच्या नाशाकरिता सैतानाच्या स्वाधीन करावे, यासाठी की आत्मा प्रभू येशूच्या दिवशी तरावा. हे तुमचे आढता मिरवणे शोभत नाही. थोडे खमीर सगळ्या गोळ्याला फुगविते हे तुम्हास ठाऊक नाही काय? तर जुने खमीर काढून टाका, यासाठी की तुम्ही जसे बेखमीर लोक आहात तसे तुम्ही नवा गोळा व्हावे. कारण आपला वलांडणाचा यज्ञ पशु जो ख्रिस्त त्याचे अर्पण झाले, यास्तव जुन्या खमीराने अगर वाईटपणा व दुष्टपणा यांच्या खमीराने नव्हे तर सात्विकपणा व खरेपणा या बेखमीर भाकरींनी आपण सण करावा. तुम्ही जारकर्म्याची संगत धरू नये असे मी तुम्हास आपल्या पत्रात लिहिले होते. तथापि या जगाचे जारकर्मी, लोभिष्ट, वित्तहरण करणारे व मूर्तीपूजक यांची संगत मुळीच धरू नये असे माझे म्हणणे नाही. कारण ती मुळीच न धराल तर तुम्हास जगातून निघून जावे लागेल. यास्तव तुम्हास जे लिहिले होते त्याचा अर्थ असा की बंधू म्हटलेला असा कोणी जारकर्मी, लोभी, मूर्तीपूजक, चहाड, मद्यपी किंवा वित्तहरण करणारा असला तर तशांची संगत धरू नये, त्यांच्या पंक्तीत बसू नये. कारण जे बाहेर आहेत त्यांचा न्याय करणे मजकडे कोठे आहे? जे आत आहेत त्यांचा न्याय तुम्ही करीत नाही काय? जे बाहेर आहेत त्यांचा न्याय देव करीत नाही काय? तुम्ही आपणामधून त्या दुष्टाला बाहेर घालवा. तुम्हातील कोणा एकाचा दुसऱ्याबरोबर वाद असला तर तो आपला खटला पवित्र जनांपुढे न आणिता अधर्मिकांपुढे नेण्याचे कसे धाडस करीतो? पवित्र जन हे जगाचा न्यायनिवाडा करतील हे तुम्हास ठाऊक नाही काय? तुम्हापुढे जगाचा न्यायनिवाडा व्हावयाचा आहे तर तुम्ही अगदी हलक्या खटल्यांच्या न्यायसभा होण्यास अयोग्य आहात काय? आपण देवदूतांचा न्यायनिवाडा करू हे तुम्हास ठाऊक नाही काय? तर मग व्यावहारिक गोष्टींविषयी सांगणे नकोच,
तुम्हास व्यवहारिक खटल्यांचा न्यायनिवाडा करावयाचा आहे, तर जे मंडळीत गणतीचे नाहीत त्यास कसे नेमता? तुम्हास लाज वाटावी म्हणून मी हे सांगतो. ज्याच्याने भावाभावाची पंचायत करवेल असा एकही शहाणा मनुष्य तुम्हामध्ये नाही असे आहे काय? भाऊ भावावर फिर्याद करीतो आणि तीही विश्वास न ठेवणाऱ्यांपुढे करीतो. तुम्ही एकमेकांवर खटले करिता, यात सर्व प्रकारे तुमची हानीच आहे. त्यापेक्षा तुम्ही अन्याय का सोसून घेत नाही? त्यापेक्षा नाडणूक का सोसून घेत नाही? उलट तुम्ही स्वतः अन्याय व नाडणूक करिता, आणि ती आपल्या बंधुजनांची करिता. अनीतिमान मनुष्याला देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही हे तुम्हास ठाऊक नाही काय? फसू नका. जारकर्मी, मूर्तीपूजक, व्यभिचारी, चैनबाज, कुमैथुनकारी, चोर, लोभी, मद्यपी, चहाड व वित्तहरण करणारे यास देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. आणि तुम्हापैकी कित्येक तसे होते, तरी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामात व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केलेले व नीतिमान ठरविलेले असे झाला आहात. सर्व गोष्टींची मला मोकळीक आहे, तरी सर्व गोष्टी हितकारक असतात असे नाही. सर्व गोष्टींची मला मोकळीक आहे, तरी मी कोणत्याही गोष्टीच्या स्वाधीन होणार नाही. अन्न पोटासाठी व पोट अन्नासाठी आहे, त्या दोहोंचा देव अंत करील. शरीर जार कर्मासाठी नाही, तर प्रभूसाठी आहे, आणि शरीरासाठी प्रभू आहे. देवाने प्रभूला उठविले, आणि तो आपल्या सामर्थ्याने आपल्याला उठवील. तुमची शरीरे ख्रिस्ताचे अवयव आहेत हे तुम्हास ठाऊक नाही काय? मी ख्रिस्ताचे अवयव नेऊन ते कसबिणीचे अवयव करावे काय? असे न होवो. जो कसबिणीला जडला तो व ती हे एक शरीर आहे हे तुम्हास ठाऊक नाही काय? कारण ती दोघे एक देह होतील असे तो म्हणतो. जो प्रभूला जडला तो व प्रभू एक आत्मा आहे. जार कर्मापासून दूर राहा. जे काही दुसरे पापकर्म मनुष्य करीतो ते शरीराबाहेरून होते, परंतु जो जारकर्म करीतो तो आपल्या शरीर संबंधाने पाप करीतो. तुमचे शरीर, तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हास मिळाला आहे त्याचे मंदिर आहे हे तुम्हास ठाऊक नाही काय? आणि तुम्ही आपले न व्हा, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात. यास्तव तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. तुम्ही मला ज्या गोष्टींविषयी लिहिले त्याविषयी, पुरुषाने स्त्रीला शिवू नये हे त्याला बरे, तरी जारकर्मे होत आहेत म्हणून प्रत्येक पुरुषाला स्वतःची स्त्री असावी, आणि प्रत्येक स्त्रीला स्वतःचा पती असावा. नवऱ्याने बायकोला तिचा हक्क द्यावा, आणि त्याप्रमाणे बायकोनेही नवऱ्याला द्यावा. बायकोला स्वतःच्या शरीरावर अधिकार नाही, तर नवऱ्याला आहे, आणि त्याप्रमाणे नवऱ्यालाही स्वतःच्या शरीरावर अधिकार नाही, तर बायकोला आहे. एकमेकांबरोबर वंचना करू नका. तरी प्रार्थनेसाठी प्रसंग मिळावा म्हणून पाहिजे असल्यास तो काही वेळ संमतीने करा. मग फिरून एकत्र व्हा, यासाठी की सैतानाने तुमच्या असंयमामुळे तुम्हास परीक्षेत पाडू नये. तरी मी हे आज्ञा म्हणून सांगत नाही, तर परवानगी म्हणून सांगतो. मी जसा आहे तसे सर्वांनी असावे अशी माझी इच्छा आहे. तरी प्रत्येकाला त्याचे त्याचे कृपादान देवापासून मिळाले आहे. एकाला एका प्रकारचे व दुसऱ्याला दुसऱ्या प्रकारचे. जे अविवाहित व ज्या विधवा आहेत त्यास मी म्हणतो की तुम्ही माझ्यासारखे राहिला तर ते तुम्हास बरे. तथापि जर त्यास संयम होत नाही तर त्यांनी लग्न करावे, कारण जळण्यापेक्षा लग्न करणे बरे आहे. विवाहितास मी आज्ञा करीतो, मी नव्हे तर प्रभू करीतो, की बायकोने नवरा सोडू नये. सोडिला तर त्याने लग्न केल्या वाचून राहावे, किंवा नवऱ्याबरोबर समेट करावा, आणि नवऱ्याने बायको सोडू नये. दुसऱ्यास मी म्हणतो, प्रभू म्हणत नाही, जर कोणा एका भावाला विश्वासहीन बायको आहे
आणि ती त्याच्याजवळ नांदावयास कबूल आहे, तर त्याने तिला सोडू नये. ज्या बायकोला विश्वासहीन नवरा असून तो तिच्याजवळ राहावयास कबूल आहे, तिने त्याला सोडू नये. कारण बायकोच्या द्वारे विश्वासहीन नवरा पवित्र झाला आहे आणि बंधूच्या द्वारे विश्वासहीन बायको पवित्र झाली आहे. असे नसते तर तुमची मुले बाळे अशुद्ध असती, परंतु आता ती पवित्र आहेत. तथापि जर विश्वासहीन व्यक्ती वेगळी होऊ पाहते, तर ती वेगळी होवो. अशा प्रसंगी भाऊ किंवा बहीण बांधलेली नाही. देवाने आपल्याला शांतीत राहण्याकरिता पाचारण केले आहे. हे पत्नी, तू आपल्या पतीला तारशील किंवा नाही हे तुला काय ठाऊक? हे पते, तू आपल्या पत्नीला तारशील किंवा नाही हे तुला काय ठाऊक? तर जसे प्रत्येकाला प्रभूने वाटून दिले आहे, जसे प्रत्येकाला देवाने पाचारण केले आहे, तसे त्याने चालावे. आणि याप्रमाणे मी सर्व मंडळास नेमून देतो. सुंता झालेल्या कोणा मनुष्यास पाचारण झाले तर त्याने बेसुंती होऊ नये. कोणा बेसुंती मनुष्यास पाचारण झाले तर त्याने सुंता करून घेऊ नये. सुंता काही नाही व बेसुंताही काही नाही, तर देवाच्या आज्ञा पाळणे हेच काय ते सर्व आहे. ज्या स्थितीत असता कोणास पाचारण झाले तीत त्याने राहावे. तू दास असता तुला पाचारण झाले काय? त्याची चिंता करू नको. मोकळा होता येत असले तरी तसाच राहा. कारण दास असून ज्याला प्रभूमध्ये पाचारण झाले, तो दास्यातून मोकळा केलेला प्रभूचा मनुष्य आहे. तसेच मोकळे असताना ज्याला पाचारण झाले, तो ख्रिस्ताचा दास आहे. तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात, मनुष्यांचे दास होऊ नका. बंधुजन हो, ज्या स्थितीत ज्याला पाचारण झाले त्या स्थितीत तो देवाजवळ राहो. कुमारिकांविषयी मला प्रभूची आज्ञा नाही. तथापि ज्या मजवर विश्वासू होण्याची दया प्रभूद्वारे झाली आहे, तो मी आपले मत सांगतो. ते असे की प्रस्तुतच्या अडचणीमुळे जो ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत त्याने राहावे, हे मनुष्याला बरे. तू बायकोला बांधलेला आहेस काय? आहेस तर मुक्त होण्यास पाहू नको. बायकोपासून मुक्त आहेस काय? आहेस तर बायको करण्यास पाहू नको. तथापि तू लग्न केले असले तरी पाप केले नाही, आणि कुमारिकेने लग्न केले असले तरी तिने पाप केले नाही. तरी पण अशांवर संसारात संकट येईल, आणि मी तर तुमचे रक्षण व्हावे अशी इच्छा बाळगतो. बंधुजन हो, मी हेच म्हणतो, काळाचा संक्षेप करण्यात आला आहे, यासाठी की यापुढे ज्यास बायका आहेत त्यांनी त्या नसल्यासारखे असावे. जे रडतात त्यांनी आपण रडत नसल्यासारखे, जे आनंद करीतात त्यांनी आपण आनंद न केल्यासारखे, जे विकत घेतात त्यांनी आपणाजवळ काही नसल्यासारखे, व जे या जगाचा उपयोग करीतात त्यांनी आपण त्याचा उपयोग करीत नसल्यासारखे असावे. कारण या जगाचे रूपांतर होत आहे. तुम्ही निश्चिंत असावे अशी माझी इच्छा आहे. अविवाहित पुरुष प्रभूला कसे संतोष व्हावे अशी प्रभूच्या गोष्टींविषयीची चिंता करीतो, परंतु विवाहित पुरुष आपल्या बायकोला कसे संतोष व्हावे अशी जगाच्या गोष्टींविषयीची चिंता करतो. विवाहित व अविवाहित स्त्री यांच्यामध्येही भेद आहे. अविवाहित असते ती आपण शरीराने व आत्म्यानेही पवित्र व्हावे अशी प्रभूच्या गोष्टींविषयीची चिंता करते, परंतु विवाहित असते ती आपण आपल्या नवऱ्याला कसे संतोष व्हावे अशी जगाच्या गोष्टींविषयीची चिंता करीते. हे मी तुमच्याच हितासाठी सांगतो, तुम्हावर फास टाकण्यासाठी नाही, तर तुमच्या हातून उत्तम आचरण व प्रभूची सेवा एकाग्रतेने व्हावी म्हणून सांगतो. परंतु जर कोणाला असे वाटते की आपण आपल्या कुमारिकेच्या अपमानास कारण होतो, ती उपवर झाली आहे आणि तसे अगत्यच आहे, तर जशी इच्छा असेल तसे त्याने करावे. तो पाप करीत नाही, ती लग्न करोत. तथापि जो अंतःकरणाने स्थिर आहे
ज्याला अगत्य नाही, ज्याची आपल्या इच्छेवर सत्ता आहे आणि आपल्या कुमारिकेला तसेच ठेवावे असे ज्याने आपल्या अंतःकरणात ठरविले आहे, तो बरे करीतो. जो आपल्या कुमारिकेचे लग्न करून देतो तो बरे करीतो, पण जो लग्न करून देत नाही तो अधिक बरे करीतो. नवरा जिवंत आहे तोपर्यंत बायको बांधलेली आहे. नवरा मेल्यावर तिची इच्छा असेल त्याबरोबर, पण केवळ प्रभूमध्ये लग्न करावयाला ती मोकळी आहे. जर ती तशीच राहील तर माझ्या समजुतीप्रमाणे ती अधिक सुखी होईल. मला वाटते मलाही देवाचा आत्मा आहे. आता मूर्तीच्या नैवेद्याविषयी आपल्या सर्वांस ज्ञान आहे हे आपल्याला ठाऊक आहे. ज्ञान फुगविते, प्रीती वृद्धी करीते. जर कोणाला वाटते की आपल्याला एखादी गोष्ट कळते, तर ज्याप्रमाणे कळले पाहिजे त्याप्रमाणे त्याला अद्याप कळत नाही. जर कोणी देवावर प्रेम करीतो तर देवाला त्याची ओळख झालेली असते. आता मूर्तींचे नैवेद्य खाण्यासंबंधाने आपल्याला ठाऊक आहे की जगात देवाची म्हणून मूर्तीच नाही आणि एकाखेरीज दुसरा देव नाही. कारण ज्याला देव म्हणतात असे स्वर्गात किंवा पृथ्वीवर असले आणि असे बहुत देव व बहुत प्रभू आहेत, तरी आपणाला एकच देव म्हणजे पिता आहे, त्याच पासून अवघी आहे व आपण त्याच्यासाठी आहोत. आणि आपल्याला एकच प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याच्या द्वारे अवघी आहेत व आपण त्याच्या द्वारे आहोत. तथापि हे ज्ञान सर्वांच्या ठायी असते असे नाही, तर कित्येकांवर मूर्तीच्या सवयीचा संस्कार अजूनही राहिल्यामुळे ते लोक मूर्तीचा तो नैवेद्य म्हणून खातात. तेव्हा त्यांचे मन दुर्बळ असल्यामुळे ते विटाळते. आपली योग्यता भक्ष्याने देवापुढे ठरत नाही. न खाण्याने आपण कमी होत नाही आणि पिण्याने आपण अधिक होत नाही. तरी ही तुमची मोकळीक दुर्बळास अडखळण्याचे कारण होऊ नये म्हणून जपा. कारण ज्ञानवान असा जो तू, त्या तुला मूर्तीच्या देवळात जेवावयास बसवलेले कोणी पाहिले तर तो दुर्बळ असल्यास त्याच्या मनात मूर्तीचा नैवेद्य खाण्याचे धाडस करण्याचे येईल ना. याप्रमाणे जो दुर्बळ, ज्याच्यासाठी ख्रिस्त मरण पावला असा बंधू, त्याचा तुझ्या या ज्ञानाच्या योगे नाश होतो. बंधूंविरुद्ध असे पाप करून व त्यांच्या दुर्बळ मनाला धक्का देऊन तुम्ही ख्रिस्ताविरुद्ध पाप करीता. यास्तव भक्ष्यामुळे आपल्या बंधूला अडखळण होते, तर मी त्याला अडखळवू नये म्हणून मी कधीच मांस खाणार नाही. मी स्वतंत्र नाही काय? मी प्रेषित नाही काय? आपला प्रभू येशू याला मी पाहिले नाही काय? प्रभूमध्ये माझे काम तुम्ही नाही काय? जरी मी दुसऱ्यास प्रेषित नाही तरी निदान तुम्हास तरी आहे, कारण प्रभूमध्ये माझ्या प्रेषितपणाचा शिक्का तुम्ही आहात. माझी चौकशी करणाऱ्यास माझे उत्तर हेच आहे, आम्हास खाण्यापिण्याचा हक्क नाही काय? इतर प्रेषित प्रभूचे भाऊ व केफा यांच्यासारखे आम्हासही आपली बायको झालेल्या ख्रिस्ती बहिणीला बरोबर नेण्याचा हक्क नाही काय? अथवा धंदा केल्या वाचून उपजीवन करण्याचा हक्क मला व बर्णबाला मात्र नाही काय? आपल्या खर्चाने शिपाईगिरी करीतो असं कोण आहे? द्राक्षमळा लावून त्याचे फळ खात नाही असं कोण आहे? कळप पाळून कळपाचे दूध खात नाही असा कोण आहे? मी मनुष्याच्या रिवाजाप्रमाणे हे बोलतो काय? नियमशास्त्रही हेच सांगत नाही काय? मोशाच्या नियमशास्त्रात असे लिहिले आहे की बैल मळणी करतो तेव्हा त्याला मुसके घालू नको. ही चिंता देव बैलांची करीतो काय, किंवा तो आपल्या करिताच बोलतो? हो, हे आपल्या करिता लिहिले होते, अशा अर्थाने की जो नांगरतो त्याने आशेने नांगरावे आणि जो मळणी करतो त्याने ती उपभोग घेण्याच्या आशेने करावी. आम्ही तुम्हासाठी आध्यात्मिक वस्तूंची पेरणी केली, तर आम्ही तुमच्या ऐहिक वस्तूंची कापणी केल्यास
त्यात काही मोठी गोष्ट आहे काय? दुसरे जर तुमच्यावरच्या या हक्काचा उपभोग घेतात तर तो आम्ही विशेष करून घ्यावा की नाही? तथापि हा हक्क आम्ही बजाविला नाही तर ख्रिस्ताच्या सुवार्तेला काही अडचण करू नये म्हणून आम्ही सर्व शोषितो. मंदिरात सेवा करणारे मंदिरातले उत्पन्न खातात आणि वेदीजवळ सेवा करणारे वेदीचे भागीदार आहेत. हे तुम्हास ठाऊक नाही काय? त्याप्रमाणे प्रभूने नेमिले आहे की जे सुवार्ता सांगतात त्यांनी सुवार्तेवर आपले उपजीवन करावे. मी तर यातील कोणतेही केले नाही व याप्रमाणे मला प्राप्त व्हावे म्हणून मी हे लिहिले नाही. कारण हा स्वाभिमान कोणी व्यर्थ करावा यापेक्षा मी मरावे हे बरे. जरी मी सुवार्ता सांगतो तरी मला प्रतिष्ठा मिरविण्याचे कारण नाही. ती सांगणे मला प्राप्त आहे. मी सुवार्ता सांगत नाही तर माझा धिक्कार असो. मी हे आपणहून करीतो तर मला वेतन मिळेल आणि आपणहून करीत नाही तरी मला कारभार सोपला आहे. तर मग माझे वेतन काय? हेच की सुवार्ता ही मी फुकट सांगावी, यासाठी की मी सुवार्तेविषयीचा आपला हक्क पूर्णपणे चालवू नये. मी सर्वांपासून स्वतंत्र असताही अधिक लोक प्राप्त करून घेण्यासाठी आपणाला सर्वांचा दास केले आहे. यहुदी लोक प्राप्त करून देण्यासाठी मी यहुदी लोकांना यहुद्यांसारखा झालो. नियमशास्त्राधीन लोक प्राप्त करून घेण्यासाठी मी नियमशास्त्राधीन नसता नियमशास्त्राधीनास आधीनासारखा झालो. ज्यास नियमशास्त्र नाही त्यास प्राप्त करून घेण्यासाठी म्हणजे नियमशास्त्र नाही अशास मी नियमशास्त्र नाही असा झालो. तरी देवाच्या नियमाबाहेर होतो असे नाही, ख्रिस्ताच्या नियमाधीन होतो. दुर्बळास प्राप्त करून घेण्यासाठी मी दुर्बळास दुर्बळ झालो. मी सर्वांसाठी सर्व काही झालो आहे, यासाठी की मी कसे तरी कित्येकांचे तारण साधावे. मी सर्व काही सुवार्ते करता करीतो, यासाठी की मी इतरांबरोबर तिचा अंशभागी व्हावे. शर्यतीत धावणारे सर्व धावतात, पण एकालाच पैज मिळते हे तुम्हास ठाऊक नाही काय? तुम्हास ती मिळेल असे धावा. प्रत्येक मल्लयुद्ध करणारा सर्व गोष्टींविषयी इंद्रिय दमन करीतो. तो नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी असे करीतो. आपण तर अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी करीतो. मीही तसाच धावतो, म्हणजे अनिश्चितपणे धावत नाही. तशी कुस्तीही करतो, म्हणजे वाऱ्यावर मुष्टीप्रहार करत नाही. तर मी आपल्या शरीराला बुकलून त्यास दास करून ठेवितो. असे न केल्यास मी दुसऱ्यास घोषणा केल्यावर कदाचित मीच अपात्र ठरेन. बंधुजन हो, आपले पूर्वज सर्वच मेघाखाली होते आणि समुद्रातून ते सर्व पार गेले. याविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. मेघ व समुद्र यांच्याद्वारे मोशामध्ये त्या सर्वांचा बाप्तिस्मा झाला. सर्वांनी एकच आध्यात्मिक अन्न खाल्ले आणि सर्व एकच आध्यात्मिक पाणी प्याले, कारण ते आपल्या मागे चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून पीत होते. तो खडक तर ख्रिस्त होता. तरी त्यातील बहुतेक लोकांविषयी देव संतुष्ट नव्हता, यामुळे त्यांचा रानात नाश झाला. ह्या गोष्टी आपल्याला दाखले अशा झाल्या, यासाठी की त्यांनी लोभ धरिला तसे आपण वाईट गोष्टीचे लोभी होऊ नये. त्यांच्यापैकी कित्येक मूर्तीपूजक होते, तसे होऊ नका. लोक खावयाला प्यावयाला बसले, नंतर खेळावयाला उठले, असे शास्त्रात लिहिले आहे. त्यापैकी कित्येकांनी जार कर्म केले, त्याप्रमाणे आपण जार कर्म करू नये. ते एका दिवसात 23,000 मरून पडले. त्यापैकी कित्येकांनी प्रभूची परीक्षा केली आणि ते सापांच्या योगे नाश पावले. त्याप्रमाणे आपण प्रभूची परीक्षा करू नये. त्यापैकी कित्येकांनी कुरकुर केली आणि ते संहार कर्त्याकडून नाश पावले. त्याप्रमाणे
तुम्ही कुरकुर करू नका. या गोष्टी दाखल्याच्या रूपाने त्यास घडल्या आणि ज्या आपल्यावर युगांचा शेवट आला आहे त्या आपल्या बोधासाठी त्या लिहिलेल्या आहेत. यास्तव आपण उभे आहो असे ज्यास वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. मनुष्यास सहन होते तिच्याशिवाय दुसरी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही आणि देव विश्वास पात्र आहे. तो तुमची परीक्षा तुमच्या शक्ती पलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपाय करील, असे की तुम्ही ती सहन करावयास समर्थ व्हावे. यास्तव माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही मूर्तीपूजेपासून दूर पळा. तुम्हा सुज्ञ समजून मी हे तुम्हाबरोबर बोलतो. मी काय म्हणतो त्याचा तुम्हीच निर्णय करा. जो आशीर्वादाचा प्याला आपण आशीर्वादित करीतो तो ख्रिस्ताच्या रक्ताची सहभागिता आहे की नाही? जी भाकर आपण मोडितो ती ख्रिस्ताच्या शरीराची सहभागिता आहे की नाही? आपण बहुत असून एक भाकर एक शरीर असे आहो. आपण सर्व त्या एका भाकरीचे विभागी आहो. जे जातीने इस्रायल त्याकडे पहा. यज्ञ भक्षण करणारे वेदीचे भागीदार नाहीत काय? तर माझे म्हणणे काय आहे? मूर्तीचा नैवेद्य काहीतरी आहे अथवा मूर्ती काहीतरी आहे काय? नाही. तरी विदेशी लोक जो यज्ञ करीतात तो देवाला नव्हे तर भूतानला करतात आणि तुम्ही भूतानचे सहभागी व्हावे अशी माझी इच्छा नाही. तुमच्याने प्रभूचा प्याला व भूतानचा प्याला पिवत नाही. प्रभूच्या मेजावरचे व भूतानच्या मेजावरचे तुमच्याने खावत नाही. आपण प्रभूला ईर्षेस पेटवितो काय? आपण त्यापेक्षा बलवान आहोत काय? सर्व गोष्टी करण्याची मुभा आहे तरी सर्व गोष्टी हितकारक असतात असे नाही. सर्व गोष्टी करण्याची मुभा आहे तरी सर्व गोष्टी वृद्धी करीतात असे नाही. कोणी आपलेच हित पाहू नये तर दुसऱ्याचेही पाहावे. खाटीक बाजारात जे विकण्यात येते ते निशंक मनवृत्तीने चौकशी न करता खा, कारण पृथ्वी व तिजवर जे काही भरले आहे ते प्रभूचे आहे. विश्वास न ठेवणाऱ्यांपैकी कोणी तुम्हाला जेवायला बोलविले आणि तुमची जाण्याची इच्छा असली तर जे काही तुमच्या पुढे वाढतील ते निशंक मनोवृत्तीने चौकशी न करिता खा. परंतु कोणी तुम्हाला सांगेल की हा नैवेद्य आहे तर ज्याने हे कळविले त्याकरिता व मनाला शंका न यावी याकरिता खाऊ नका. शंका ही तुझ्या मनात नव्हे तर त्याच्या, कारण माझ्या स्वतंत्रतेचा न्याय निवाडा दुसऱ्याच्या विवेक भावनेने का व्हावा? मी आभारपूर्वक खातो तर ज्याविषयी मी आभार व्यक्त करीतो त्याविषयी माझी निंदा का व्हावी? यास्तव तुम्ही खाता पिता किंवा जे काही करिता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. यहुद्यास हेलेण्यास व देवाच्या मंडळीसही अडखळविणारे होऊ नका. तर जसे मी सर्व गोष्टीत सर्वात संतोषवितो आणि त्यांचे तारण व्हावे एतदर्थ स्वहित न पाहता बहुतांचे हित पाहतो तसे तुम्ही करा. जसा मी ख्रिस्ताचा अनुकारी आहे तसे तुम्ही माझे अनुकारी व्हा. तुम्ही सर्व गोष्टीत माझी आठवण करिता आणि मी तुम्हा सांगून ठेविलेले विधी जशाच्या तसे दृढ धरून पाळिता, म्हणून मी तुमची वाहवा करीतो. प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे, स्त्रीचे मस्तक पुरुष आहे आणि ख्रिस्ताचे मस्तक देव आहे. हे तुम्हाला समजावे अशी माझी इच्छा आहे. जो पुरुष आपले मस्तक आच्छादून प्रार्थना करीतो किंवा संदेश देतो तो आपल्या मस्तकाचा अपमान करीतो. तसे जी स्त्री उघड्या मस्तकाने प्रार्थना करीते किंवा संदेश देते ती आपल्या मस्तकाचा अपमान करीते, कारण ती मुंडलेल्या स्त्री सारखीच होते. स्त्री जर आपले मस्तक आच्छादित नाही तर तिनं आपले केस कातरावे, परंतु जर केस कातरणे किंवा मुंडणे स्त्रीला लाजविणारी गोष्ट आहे तर तिने आपले मस्तक आच्छादावे. पुरुष देवाची प्रतिमा व वैभव असल्यामुळे त्याला मस्तक आच्छादन करणे योग्य नाही. स्त्री जर पुरुषाचे गौरव आहे
पुरुष स्त्रीपासून झाला नाही, तर स्त्री पुरुषापासून झाली, आणि पुरुष स्त्रीसाठी उत्पन्न केला नाही, तर स्त्री पुरुषासाठी केली. यामुळे देवदूतांकरिता स्त्रीने आपल्यावर असलेल्या अधिकाराचे चिन्ह मस्तकावर ठेवावे हे योग्य आहे. तरी प्रभूमध्ये पुरुष स्त्रीपासून वेगळा नाही आणि स्त्री पुरुषापासून वेगळी नाही. कारण जशी स्त्री पुरुषापासून, तसा पुरुष स्त्रीपासून आहे, आणि सर्व काही देवापासून आहे. तुम्ही आपसात विचार करून पहा. मस्तकावर आच्छादन घेतल्यापासून देवाची प्रार्थना करणे स्त्रीला शोभते काय? लांब केस राखणे हे पुरुषाला अप्रतिष्ठेचे आहे असे निसर्ग देखील तुम्हाला सांगत नाही काय? स्त्रीने लांब केस राखणे तिला भूषणावं आहे, कारण केस तिला आच्छादनाकरिता दिले आहेत. तरी जर कोणी वितंडवादी दिसला तर आपल्यात अशी रीत नाही आणि देवाच्या मंडळातही नाही. अशी आज्ञा दिली तरी तुमच्या एकत्र होण्याने तुमचे बरे न होता वाईट होते. म्हणून मी तुमची वाहवा करीत नाही. प्रथम हे की तुमची मंडळी जमते तेव्हा तुम्हात फुटी असतात असे मी ऐकतो, व ते काही अंशी खरे मानितो. कारण तुम्हामध्ये जे पटलेले आहेत ते प्रकट व्हावे म्हणून तुम्हामध्ये पक्षभेद असलेच पाहिजेत. यामुळे जेव्हा तुम्ही एकत्र मिळता तेव्हा प्रभू भोजन करणे शक्य नसते. कारण भोजन करते वेळी प्रत्येक जण आपले घरचे जेवण दुसऱ्यापूर्वी जेवतो. एक भुकेला राहतो तर एक मस्त होतो. तुम्हास खावयाला प्यावयाला घरे नाहीत काय? किंवा तुम्ही देवाच्या मंडळीस धिक्कारून ज्यांच्या जवळ काही नाही त्यांना लाजविता काय? मी तुम्हास काय सांगू? याविषयी मी तुमची वाहवा करावी काय? मी तुमची वाहवा करीत नाही. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगून दिले, की ज्या रात्री प्रभू येशू धरून दिला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली, ईशोपकार स्मरण करून ती मोडिली आणि म्हटले, तुम्हासाठी जे माझे शरीर ते हे आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर प्याला घेऊन त्याने तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे. जितकेदा तुम्ही हा पिता तितकेदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितकेदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितकेदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करिता. जो कोणी अयोग्य प्रकारे ती भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल तो प्रभूचे शरीर व रक्त या संबंधाने दोषी होईल. यास्तव मनुष्याने आपली परीक्षा करावी आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातले प्यावे. त्या शरीराला न अनुलक्षून जो खातो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड आणितो. यामुळे तुम्हामध्ये पुष्कळ जण दुर्बळ व आजारी आहेत आणि बरेच निजले आहेत. जर आपण आपला न्यायनिवाडा केला असता तर आपल्यावर दंड आला नसता. ज्या अर्थी आपल्यावर दंड आला आहे त्या अर्थी आपल्याला प्रभूकडून शिक्षा होत आहे. यासाठी की जगाच्या बरोबर आपल्यास दंडाज्ञा होऊ नये. यास्तव बंधुजन हो, तुम्ही खावयाला एकत्र मिळता तेव्हा एकमेकांची वाट पहा. कोणी भुकेला असला तर त्याने घरी खावे, यासाठी की तुमचे एकत्र मिळणे दंडासाठी होऊ नये. बाकीच्या गोष्टींची व्यवस्था मी आल्यावर पाहीन. बंधुजन हो, तुम्ही आत्मिक दानाविषयी अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. तुम्ही विदेशी होता तेव्हा जसजसे वळण तुम्हाला मिळाले तसतसे तुम्ही त्या मुक्या मूर्तीकडे भयकत गेला हे तुम्हास ठाऊक आहे. यास्तव मी तुम्हास कळवितो की देवाच्या आत्म्याच्या योगे बोलणारा कोणीही इसम येशू शापित आहे असे म्हणत नाही, आणि पवित्र आत्म्याच्या योगे बोलल्या वाचून कोणालाही येशू हा प्रभू आहे असे म्हणता येत नाही. कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी आत्मा एकच आहे. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी प्रभू एकच. आणि कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी सर्वात सर्व कार्य करणारा देव एकच आहे. तरी आत्म्याचे प्रकटीकरण एकेकाला उपयोग होण्यासाठी मिळते,
एकाला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाची उक्ती मिळते, एकाला त्याच आत्म्यानुसार विद्येची उक्ती, एकाला त्याच आत्म्यात विश्वास, एकाला त्याच एका आत्म्यात निरोगी करण्याची कृपादाने, एकाला अद्भुत कार्य करावयाची शक्ती, एकाला संदेश शक्ती, एकाला आत्मे ओळखण्याची शक्ती, एकाला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती व एकाला भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते. तरी ही सर्व कार्ये तोच एक आत्मा करीतो, तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो. जसे शरीर एक असून त्याला अवयव पुष्कळ असतात आणि त्या शरीराचे अवयव पुष्कळ असून सर्व मिळून एक शरीर बनते, तसा ख्रिस्तही आहे. कारण आपण यहुदी असू किंवा हेलेनी असू, दास असू किंवा स्वतंत्र असू, आपणा सर्वांना एका आत्म्यात एक शरीर होण्यासाठी बाप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचरित झालो आहोत. कारण शरीर म्हणजे एक अवयव असे नव्हे, तर बहुत अवयव असे आहे. जर पाय म्हणेल मी हात नाही म्हणून मी शरीराचा नाही, तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाही. जर कान म्हणेल मी डोळा नाही म्हणून मी शरीराचा नाही, तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाही. सगळे शरीर डोळा असते तर ऐकणे कोठे असते? सगळे ऐकणे असते तर हुंगणे कोठे असते? तर देवाने आपल्या इच्छेप्रमाणे शरीराला वेगवेगळे सर्व अवयव लाविले आहेत. ते सर्व अवयव मिळून एक असते, तर शरीर कोठे असते? तर मग अवयव पुष्कळ असून शरीर एक असे आहे. डोळ्याला हातास म्हणता येत नाही की मला तुझी गरज नाही, तसेच मस्तकाला पायास म्हणता येत नाही की मला तुझी गरज नाही. इतकेच नव्हे, तर शरीराचे जे अवयव विशेष अशक्त दिसतात ते आवश्यक आहेत. शरीराची जी अंगे कमी योग्यतेची अशी आपण मानितो, त्यास आपण पांघरून घालून विशेष मान देतो आणि आपल्या कुरूप अंगास सुरूपता मिळते. आपल्या सुरूप अंगास जशी गरज नाही, जे उणे त्यास विशेष मान मिळावा, अशा रीतीने देवाने शरीर जुळविले आहे. यासाठी की शरीरात फूट नसावी, तर अवयवांनी एकमेकांची सारखी काळजी घ्यावी. एक अवयव दुःखित झाला तर त्याबरोबर सर्व अवयव दुःखित होतात. एका अवयवाची वाहवा झाली तर त्याबरोबर सर्व अवयव आनंदित होतात. तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून प्रत्येक जण आपापल्या कार्याप्रमाणे त्याचे अवयव आहात. तसे देवाने मंडळीत कित्येकांना नेमिले आहे. प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक, शिवाय अद्भुत कार्य करणारे, निरोगी करण्याची कृपादाने मिळालेले, समाचार घेणारे, व्यवस्था करणारे, भिन्न भिन्न भाषा बोलणारे असे नेमिले आहेत. सर्वच प्रेषित आहेत काय? सर्वच संदेष्टे आहेत काय? सर्वच शिक्षक आहेत काय? सर्वच अद्भुत कार्य करणारे आहेत काय? सर्वांसच निरोगी करण्याची कृपादाने आहेत काय? सर्वच भिन्न भिन्न भाषा बोलतात काय? भाषांचा अर्थ सर्वच सांगतात काय? श्रेष्ठ कृपादानांची सबळ इच्छा बाळगा. शिवाय एक सर्वोत्कृष्ट मार्ग मी तुम्हास दाखवितो. मी मनुष्यांच्या व देवदूतांच्या जिव्हांनी बोललो आणि माझ्या ठाई प्रीती नसली, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे. मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुजे व सर्व विद्या अवगत असल्या आणि डोंगर ढळविता येतील असा दृढ विश्वास मला असला, पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी काहीच नाही. मी आपले सर्व धन अन्नदानार्थ दिले, आपले शरीर जाळण्यासाठी दिले आणि माझ्या ठाई प्रीती नसली तर मला काही लाभ नाही. प्रीती सहनशील आहे, उपकारशील आहे. प्रीती हेवा करीत नाही, प्रीती बढाई करीत नाही, फुगत नाही, गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही, अनितीत आनंद मानित नाही, तर सत्य समागमात आनंद मानिते. सर्व काही सहन करीते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरिते, सर्व संबंधाने धीर धरिते. प्रीती कधी खचत नाही. संदेश असले तरी ते रद्द होतील,
भाषा असल्या तरी त्या समाप्त होतील आणि विद्या असली तरी ती रद्द होईल. आपल्याला केवळ अंशतः कळते आणि अंशतः संदेश देता येतो, पण पूर्णत्वाचे आगमन झाल्यावर अपूर्णता नष्ट होईल. मी मूल होतो तेव्हा मुलासारखा बोलत असे, मुलासारखी माझी बुद्धी असे, मुलासारखे माझे विचार असत. आता प्रौढ झाल्यावर मी मुलाच्या गोष्टी सोडून दिल्या आहे. हल्ली आपल्याला आरशात अस्पष्ट असे दिसते, परंतु नंतर साक्षात पाहू. आता मला कळते ते अपूर्ण आहे, पण नंतर मला पूर्णपणे ओळखण्यात आले आहे तसे मी पूर्णपणे ओळखीन. सारांश: विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत आणि त्यात प्रीती श्रेष्ठ आहे. प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या, तरी आध्यात्मिक दानांची आणि विशेषतः तुम्हा संदेश सांगता यावा अशी प्रबळ इच्छा बाळगा. कारण भाषा बोलणारा मनुष्यांबरोबर नव्हे तर देवाबरोबर बोलतो. ते मनुष्याला समजत नाही, तो आत्म्याने गूढ गोष्टी बोलतो. संदेष्टा हा मनुष्यास उन्नती, बोध व सांत्वन होण्यासारखे बोलतो. भाषा बोलणारा स्वतःचीच उन्नती करीतो, संदेष्टा मंडळीची उन्नती करीतो. तुम्ही सर्वांनी भाषा बोलाव्या हे मला बरे वाटते, तरी विशेषतः तुम्ही संदेश द्यावा अशी माझी इच्छा आहे. कारण मंडळीच्या वृद्धिप्रित्यर्थ अर्थ न सांगता जो भाषा बोलतो त्याच्यापेक्षा संदेष्टा श्रेष्ठ आहे. बंधुजन हो, असे असल्यामुळे मी तुम्हाकडे येऊन भिन्न भिन्न भाषांनी बोलेन आणि प्रकटीकरणाने, विद्येने, संदेशाने किंवा शिक्षणाने तुम्हाबरोबर बोलणार नाही तर मी तुमचे काय हित करीन? पावा, वीणा असल्या नाद काढणाऱ्या निर्जीव वस्तूंच्या भिन्न भिन्न नादात भेद करून न दाखविल्यास पाव्याचा नाद कोणता, वीणेचा नाद कोणता हे कसे समजेल? तसेच कर्णाही अस्पष्ट ध्वनी काढील तर लढाईस जाण्याची तयारी कोण करील? त्याप्रमाणे तुम्हीही अमुक एका वाणीने स्पष्ट भाषण न केले तर जे बोलला ते कसे कळेल? तुम्ही वाऱ्याबरोबर बोलणारे असे व्हाल. जगात भाषांचे बहुत प्रकार असतील तरी एकही अर्थरहित नाही. यास्तव मला भाषेचा अर्थ समजत नाही तर बोलणाऱ्याला मी बरोबर असा होईल आणि बोलणारा मला बरोबर असा होईल. तर जे तुम्ही आध्यात्मिक दानाविषयी उत्सुक आहात ते तुम्ही मंडळीच्या उन्नतीसाठी ती दाने विपुल मिळावी म्हणून खटपट करा. भाषा बोलणाऱ्याने आपणाला अर्थ सांगता यावा म्हणून प्रार्थना करावी. कारण जर मी अन्य भाषेत प्रार्थना करीतो तर माझा आत्मा प्रार्थना करीतो, पण माझ्या बुद्धीचा कोणास उपयोग होत नाही. तर मग काय? मी प्रार्थना आत्म्याच्या सामर्थ्याने करणार व बुद्धीच्या सामर्थ्यानेही करणार. मी स्तोत्रगान आत्म्याच्या सामर्थ्यानेही गाणार व बुद्धीच्या सामर्थ्यानेही गाणार. तू केवळ आत्म्याने धन्यवाद केला तर जो अशिक्षित लोकांपैकी आहे तो तुझ्या ईशोपकार स्मरणाला आमेन कसे म्हणेल? कारण तू जे बोलतोस ते त्याला समजत नाही. तुझे ईशोपकार स्मरण चांगले असेल तरी त्याने दुसऱ्याची वृद्धी होत नाही. तुम्हा सर्वांपेक्षा मी अधिक भाषा बोलतो म्हणून मी देवाचे आभार मानितो. तथापि मंडळीत अन्य भाषेने 10,000 शब्द बोलावे यापेक्षा मी दुसऱ्यास शिकविण्यासाठी 5 शब्द स्वतः समजून उमजून बोलावे हे मला आवडते. बंधुजन हो, बालबुद्धीचे होऊ नका. दुष्टपणाबाबत तान्ह्या मुलांसारखे आणि समजूतदारपणाबाबत प्रौढ असे व्हा. नियमशास्त्रात लिहिले आहे की परभाषा बोलणाऱ्या लोकांच्या द्वारे व परकी मनुष्यांच्या ओठांनी मी या लोकांबरोबर बोलेन, तथापि तेवढ्याने ते माझे ऐकणार नाहीत असे प्रभू म्हणतो. यास्तव विश्वास ठेवणाऱ्यांसाठी नव्हे तर विश्वास न ठेवणाऱ्यांसाठी भिन्न भिन्न भाषा ह्या चिन्हा दाखल आहेत. संदेश हा विश्वास न ठेवणाऱ्यांसाठी नव्हे तर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आहे. सगळी मंडळी एकत्र जमली असता सर्वच लोक निरनिराळ्या भाषा बोलू लागले
किंवा अशिक्षित किंवा विश्वास न ठेवणारे लोक आत आले तर तुम्ही वेडे आहात असे ते म्हणणार नाहीत काय? परंतु सर्वच जण संदेश देऊ लागले असता कोणी विश्वास न ठेवणारा किंवा अशिक्षित मनुष्य आत आल्यास सर्वांकडून त्याच्या पापाविषयी त्याची खात्री होते, सर्वांकडून त्याचा निर्णय होतो, त्याच्या अंतःकरणातील गुप्त गोष्टी प्रकट होतात. म्हणून तो उपडा पडून देवाचे वंदन करील व देवाचे वास्तव्य तुम्हामध्ये खचित आहे असे बोलून दाखवील. बंधुजन हो, तर मग काय? तुम्ही एकत्र जमता तेव्हा तुम्हामधील कोणाजवळ स्तोत्र, कोणाजवळ शिक्षण, कोणाजवळ प्रगटीकरण, कोणाजवळ भाषा, कोणाजवळ तिची व्याख्या असे असावे. सर्व काही उन्नतीसाठी असावे. भाषा बोलणे आहे तर त्या बोलणारे दोघे किंवा पराकाष्ठा तिघे यापेक्षा अधिक नसावे व त्यांनी त्या अनुक्रमे बोलाव्या आणि एकाने अर्थ सांगावा. परंतु अर्थ सांगणारा नसला तर त्याने मंडळीत गप्प राहावे, स्वतः बरोबर व देवाबरोबर बोलावे. संदेश देणाऱ्या दोघांनी किंवा तिघांनी बोलावे आणि इतरांनी निर्णय करावा. तरी बसलेल्या इतरांपैकी कोणाला काही प्रकट झाले तर बोलणाऱ्याने उगेच राहावे. सर्वांस शिक्षण मिळेल व सर्वांस बोध होईल असे तुम्हा सर्वांस एकामागून एक संदेश देता येईल. संदेष्ट्यांचे आत्मे संदेष्ट्यांच्या स्वाधीन असतात. कारण देव अव्यवस्थेचा नाही तर शांतीचा आहे. तसेच तो पवित्र जनांच्या सर्व मंडळात आहे. स्त्रियांनी मंडळात उगेच राहावे, त्यास बोलण्याची परवानगी नाही. नियमशास्त्र ही सांगते त्याप्रमाणे त्यांनी अधीन असावे. त्यास काही माहिती करून घेण्याची इच्छा असली तर त्यांनी आपल्या नवऱ्यास घरी विचारावे. स्त्रीने मंडळीत बोलावे हे लाजेचे आहे. देवाचे वचन तुम्हापासून चालू झाले काय, अथवा ते केवळ तुम्हाकडे आले काय? जर कोणी स्वतःला संदेष्टा किंवा आध्यात्मिक दान प्राप्त झालेला असे मानितो तर जे मी तुम्हास लिहिले ते प्रभूची आज्ञा आहे असे त्याने समजावे. तसे कोणी समजत नसल्यास न समजो. यास्तव बंधुजन हो, तुम्ही संदेश देण्याची प्रबळ इच्छा बाळगा व भिन्न भिन्न भाषा बोलणे मना करू नका. सर्व काही साजेल असे व्यवस्थितपणे होऊ द्या. बंधुजन हो, जी सुवार्ता मी तुम्हाला सांगितली, जिचा तुम्ही स्वीकार केला, जिच्यात तुम्ही स्थिरही राहत आहात, जिच्याद्वारे तुम्हाला तारण मिळाले आहे, तीच सुवार्ता मी तुम्हास कळवितो. ज्या वचनाने तुम्हास ही सुवार्ता सांगितली त्या वचनानुसार ती तुम्ही दृढ धरली असेल. नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे. मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हास सांगून दिले. त्यापैकी मुख्य हे की धर्मशास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांबद्दल मरण पावला, तो पुरला गेला. धर्मशास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी उठविला गेला आणि तो केफाला, मग 12 जणांना दिसला. त्यानंतर तो एकदम 500 पेक्षा अधिक बंधूंना दिसला. त्यातील बहुतेक आजपर्यंत हयात आहेत आणि कित्येकांनी महानिद्रा घेतली आहे. त्यानंतर तो याकोबाला, मग सर्व प्रेषितास दिसला आणि जणू काय अकाळी जन्मलेला जो मी, त्या मलाही सर्वांच्या शेवटी दिसला. कारण प्रेषितात मी कनिष्ठ आहे. मी प्रेषित म्हणावयास योग्य नाही, कारण मी देवाच्या मंडळीचा छळ केला. तरी जो काही मी आहे तो देवाच्या कृपेने आहे आणि मजवर त्याची जी कृपा ती व्यर्थ झाली नाही. कारण त्या सर्वांपेक्षा मी अतिशय श्रम केले. ते मी केले असे नाही, तर मजबरोबर असणाऱ्या देवाच्या कृपेने केले. सारांश, मी असो किंवा ते असो, अशीच आम्ही घोषणा करीतो आणि तुम्ही असाच विश्वास धरिला. आता ख्रिस्त मेलेल्यातून उठविला गेला आहे अशी त्याविषयी घोषणा होत आहे. तर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही असे तुम्हातील कित्येक जण कसे म्हणतात? मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही तर ख्रिस्तही उठविला गेला नाही.
आणि ख्रिस्त उठविला गेला नाही, तर आमची घोषणा व्यर्थ व तुमचा विश्वासही व्यर्थ, आणि आम्ही देवाविषयी खोटे साक्षी असे ठरलो. कारण देवाविषयी आम्ही अशी साक्ष दिली की त्याने ख्रिस्ताला उठविले. पण मेलेले उठविले जात नाहीत, तर त्याने त्याला उठविले नाही. मेलेले उठविले जात नाहीत, तर ख्रिस्तही उठविला गेला नाही. ख्रिस्त उठविला गेला नाही, तर तुमचा विश्वास निष्फळ. तुम्ही अजून आपल्या पापात आहात, आणि ख्रिस्तामध्ये ज्यांनी महानिद्रा घेतली आहे त्यांचा नाश झाला. या आयुष्यात आपण ख्रिस्तावर आशा ठेवणारे असे केवळ आहोत, तर मग सर्व मनुष्यांपेक्षा आपण लाचार आहोत. तरी पण ख्रिस्त महानिद्रा घेतलेल्यातले प्रथम फळ असा मेलेल्यातून उठविला गेला आहेच. मनुष्याच्या द्वारे मरण आले, म्हणून मनुष्याच्या द्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानही आहे. जसे आदामामध्ये सर्व मरतात, तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील, पण प्रत्येक आपापल्या क्रमाप्रमाणे. प्रथम फळ ख्रिस्त, मग ख्रिस्ताच्या आगमन काळी जे त्याचे होणार ते लोक. नंतर शेवट होईल तेव्हा सर्व आधिपत्य, सर्व अधिकार व सामर्थ्य ही नाही तशी केल्यावर देव पित्याला तो राज्य सोपून देईल. कारण आपल्या पायाखाली सर्व शत्रू ठेवीपर्यंत त्याला राज्य केले पाहिजे. शेवटला शत्रू जो मृत्यू तो नाहीसा केला जाईल. त्याने सर्व वश करून याच्या पायाखाली ठेविले. परंतु सर्व वश केले आहे असे जेव्हा म्हटले, तेव्हा ज्याने त्याला सर्व वश करून दिले तो अर्थातच बाहेर राहिला. त्याला सर्व काही वश झाले असे जेव्हा होईल, तेव्हा ज्याने त्याला सर्व वश करून दिले त्याला पुत्रही स्वतः वश होईल, यासाठी की देवाने सर्वात सर्व असे व्हावे. असे नसल्यास मेलेल्यांबद्दल जे बाप्तिस्मा घेतात ते काय करतील? जर मेलेले मुळीच उठविले जात नाही, तर त्यांच्याबद्दल तो बाप्तिस्मा का घेतात? आम्हीही घडोघडी प्राण संकटात का पाडतो? बंधुजन हो, तुम्हाविषयी जो अभिमान मला ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्या ठाई आहे, त्याची शपथ घेऊन मी म्हणतो की मी रोज रोज मरतो. इफिसात मी श्वापदाबरोबर लढाई केली, ती मनुष्यांच्या साधारण हेतूने केली असती तर मला काय लाभ? मेलेले उठविले जात नाही, तर चला आपण खाऊ पिऊ, कारण उद्या मरावयाचे आहे. फसू नका, कुसंगतीने नीती बिघडते. धार्मिकते संबंधाने शुद्धीवर या आणि पाप करू नका, कारण कित्येकास देवा संबंधाने ज्ञान नाही. हे मी तुम्हास लाजविण्यासाठी बोलतो. आता कोणी म्हणेल, मेलेले कसे उठविले जातात व ते कोणत्या प्रकारच्या शरीराने येतात? हे निर्बुद्ध मनुष्या, जे तू स्वतः पेरितोस ते न मेले तर ते जिवंत होत नाही, आणि तू पेरितोस त्याचे भावी अंग तू पेरीत नाहीस, तर नुसता दाणा तो गव्हाचा किंवा दुसऱ्या कशाचा असेल. देव आपल्या संकल्पाप्रमाणे त्याला अंग देतो, म्हणजे बीजातल्या प्रत्येकाला ज्याचे त्याचे अंग देतो. सर्व देह सारखेच नाही, तर मनुष्यांचा देह हा एक प्रकार, पक्ष्यांचा देह हा एक प्रकार व माशांचा देह हा एक प्रकार. तशीच स्वर्गीय शरीरे व पार्थिव शरीरे आहेत, पण स्वर्गीयांचे तेज एक आणि पार्थिवांचे एक. सूर्याचे तेज वेगळे, चंद्राचे तेज वेगळे, ताऱ्यांचे तेज वेगळे. ताऱ्या ताऱ्यांच्या तेजात भेद आहे. तसे मेलेल्यांचे पुनरुत्थान आहे. विनाशीपणात पेरले जाते, अविनाशीपणात उठविले जाते. अपमानात पेरले जाते, गौरवात उठविले जाते. अशक्तपणात पेरले जाते, सामर्थ्यात उठविले जाते. प्राणमय शरीर असे पेरले जाते, आध्यात्मिक शरीर असे उठविले जाते. जर प्राणमय शरीर आहे तर आध्यात्मिक शरीरही आहे. त्याप्रमाणे शास्त्रलेख आहे की पहिला मनुष्य आदाम जिवंत प्राणी असा झाला, शेवटला आदाम
जिवंत करणारा आत्मा असा झाला. तथापि जे आध्यात्मिक ते प्रथम नाही, प्राणमय ते प्रथम आहे, मग जे आध्यात्मिक ते. पहिला मनुष्य भूमीपासून मातीचा आहे, दुसरा मनुष्य स्वर्गापासून आहे. तो जसा मातीचा होता तसे जे मातीचे तेही आहे, आणि तो स्वर्गातला जसा आहे तसेच ते स्वर्गातले तेही आहेत. आणि जो मातीचा त्याचे प्रतिरूप जसे आपण धारण केले, तसे जो स्वर्गातला त्याचेही प्रतिरूप धारण करू. बंधुजन हो, मी असे म्हणतो की मांस व रक्त यांना देवाच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही, आणि विनाशीपणाला अविनाशीपणाचे वतन मिळत नाही. पहा, मी तुम्हास एक गूढ गोष्ट सांगतो. आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तरी आपण सर्व बदलून जाऊ, क्षणात, निमिषात, शेवटल्या करण्याच्या वेळेस. कारण करणा वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठविले जातील, आणि आपण बदलून जाऊ. कारण हे जे विनाशी त्याने अविनाशी पण परिधान करावे, आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे हे आवश्यक आहे. हे जे विनाशी त्याने अविनाशी पण परिधान केले, आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान केले. असे जेव्हा होईल तेव्हा मरण विजयात ग्रासिले गेले आहे, असा जो शास्त्रलेख तो पूर्ण होईल. अरे मरणा, तुझा विजय कोठे? अरे मरणा, तुझी नांगी कोठे? मरणाची नांगी पाप, आणि पापाचे बळ नियमशास्त्र आहे. तरी जो देव आपला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपणाला जय देतो, त्याची स्तुती असो. यास्तव माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात. म्हणून तुम्ही स्थिर, आढळ व प्रभूच्या कामात सर्वदा अति तत्पर असा. आता पवित्र जनांसाठी जी वर्गणी, तीच विषयी मी गलतियातील मंडळास आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्हीही करा. आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही प्रत्येकाने जसे आपणास यश मिळाले असेल त्याप्रमाणे आपणाजवळ द्रव्य जमा करून ठेवावे, यासाठी की मी येईन तेव्हा वर्गण्या होऊ नयेत. मी येईन तेव्हा ज्या कोणास तुम्ही पत्रे देऊन मान्य कराल, त्यास तुमचा धर्मदाय यरुशलेमास पोचवण्याकरिता मी पाठवीन. मीही जावे असे योग्य दिसल्यास ते माझ्याबरोबर येतील. मी जाताना मासेदोनियातून तुम्हाकडे येईन, कारण मी मासेदोनियातून नीट जाणार नाही, पण कदाचित तुम्हाजवळ राहीन व हिवाळाही घालवीन, यासाठी की मला जावयाचे असेल तिकडे तुम्ही मला वाटेस लावावे. कारण आता तुम्हास केवळ भेटून जावे अशी माझी इच्छा नाही, तर प्रभूची इच्छा असल्यास मी काही दिवस तुम्हाजवळ राहीन अशी आशा आहे. तरी 50व्या दिवसाच्या सणापर्यंत मी इफिस येथे राहीन, कारण मोठे व कार्य साधण्याजोगे द्वार माझ्यासाठी उघडले आहे, आणि विरोध करणारे पुष्कळच आहे. तिमथ्य आल्यास त्याने तुमच्याजवळ निर्भयपणाने राहावे म्हणून खबरदारी घ्या, कारण जसा मी तसा तोही प्रभूचे काम करणारा आहे. यास्तव कोणी त्याला तुच्छ मानू नये, तर त्याने मजकडे यावे म्हणून त्याला सुखरूपपणे वाटेस लावा, कारण मी त्याची बंधुजनांसह येण्याची वाट पाहत आहे. आपला बंधू अपुल्लोस ह्याने बंधुजनांबरोबर तुम्हाकडे यावे म्हणून मी त्याला फार विनवणी केली. तथापि आत्ताच यावे अशी त्याची इच्छा अगदी नव्हती. सवड होईल तेव्हा तो येईल. सावध असा, विश्वासात स्थिर रहा, मर्दासारखे वागा, खंबीर व्हा. तुमचे सर्व काही कार्य प्रीतीने व्हावे. बंधुजन हो, तुम्हाला स्तेफनाच्या घराण्याची माहिती आहे. ते अखयाचे प्रथम फळ आहे, आणि त्यांनी आपणास पवित्र जनांच्या सेवेला वाहून दिले आहे. अशास आणि जो कोणी सेवेत सहाय्य करीतो व श्रम करीतो त्यास तुम्ही मान्य असावे अशी मी तुम्हास विनंती करीतो. स्तेफना, फर्तुनात व अखाईक हे आल्याने मला आनंद झाला आहे, कारण तुम्ही नसल्याची उणीव त्यांनी भरून काढली आहे. त्यांनी माझ्या व तुमच्या आत्म्यास विश्रांती दिली आहे. यास्तव तुम्ही अशास मान द्या. आसियातल्या मंडळ्या तुम्हा सलाम सांगतात. अक्विला व प्रिस्का ही व त्यांच्या घराची मंडळी जमत असते, तीही तुम्हास प्रभूमध्ये फार फार सलाम सांगतात. सर्व बंधू तुम्हा सलाम सांगतात. पवित्र चुंबनाने एकमेकास सलाम करा.
मज पौलाचा स्वदस्तूरचा सलाम. जर कोणी प्रभूवर प्रीती करीत नाही तर तो उत्सृष्ट असो. मारानाथा, आपला प्रभू आला. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हासह असो. ख्रिस्त येशूमध्ये माझी प्रीती तुम्हा सर्वांसह असो. आमेन.